झिरो ओव्हरमध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. सध्या साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष 5 जुलैकडे लागलं. त्याला कारणही तसंच आहे. इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा सक्ती आणि पर्यायानं हिंदी सक्तीचा शासकीय अध्यादेश अखेर राज्य शासनानं मागे घेतलाच. मात्र एक वाक्यात सांगण्याइतकं हे सहज घडलेलं नाही. नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी अंतर्गत राज्यातही पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आणि महाराष्ट्रात जणू भाषिक अस्मितेचा आगडोंब पेटला. जणू शांत मधमाशांच्या पोळ्यावर दगड पडल्यानं आग्यामोहोळ उठला आणि यानंतर सुरू झाली एक राजकीय लढाई. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष तारा भवाळकर असतील, भाषातज्ञ गणेश देवी असतील, मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार आणि अनेक मान्यवर जे भाषा, संस्कृती, कला, क्रीडा या सगळ्या क्षेत्रांपासून ते अभिनेता वैभव मांगले, सोनाली कुलकर्णी, रवी जाधव अशा कलावंत मंडळींनी देखील हिरिरीनं आवाज उठवला. मात्र आवाजाला संघटित रूप देऊन जनमताचा रेटा बनवला तो उद्धव आणि राज ठाकरे यांनी. त्रिभाषा सक्तीचा निर्णय लागू झाल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं आंदोलन सुरू केलं. दोन्ही पक्षाच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भाषा एकच होती. उद्धव आणि राज यांनी 2 वेगवेगळ्या पत्रकार परिषदेत 2 वेगळ्या मोर्चांची घोषणा देखील केली. मात्र विशेष म्हणजे राज यांनी स्वतःहून पुढाकार घेत उद्धव यांना मराठी भाषकांचा एकच एक मोर्चा ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली. उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे 5 जुलैला एकच भव्य मोर्चाचं आयोजन झालं. उद्धव आणि राज यांच्या मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र येण्याच्या या घटना आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अर्थातच महत्वाच्या होत्या. लगेचच मुंबईत वातावरण बनायलाही सुरुवात झाली. दुसरीकडे सरकार मात्र तिसऱ्या भाषा सक्तीवर ठामच राहिलं. सरकारी पक्षाकडून याबाबत सामोपचारापेक्षा दामटवण्याची भाषा अधिक येऊ लागली आणि त्यामुळे वातावरण चिघळत जाऊन त्रिभाषा निर्णयाविरोधात सरकार विरोधी उद्रेकात परावर्तन होऊ लागलं. एक प्रकारे विरोध हा उद्रेकात परावर्तित होऊ लागला. त्यातच पावसाळी अधिवेशन सुरू होत असल्यानं सरकार सावध झालं आणि सरकारनं याची दखल घेत अखेर हा GR रद्द केला. यामुळे ठाकरे बंधूंचा पहिला एकत्रित राजकीय विजय म्हणून या घटनेकडे पाहायला जाऊ लागलं. यानंतर 5 जुलैचा मोर्चा होणार की नाही होणार याबद्दल संदिग्धता होती. एकीकडे सरकारच्या गोटात समाधान व्यक्त झालं तर दोन्ही ठाकरेंच्या समर्थक आणि मराठीवादी लोकांमध्ये मात्र ही शक्ती प्रदर्शनाची संधी दोन्ही ठाकरेंनी दवडू नये अशी भावना व्यक्त झाली. आणि यातूनच मोर्चाऐवजी विजय जल्लोष साजरा करण्याची कल्पना उद्धव आणि राज ठाकरे यांनी मान्य केली. आणि आता 5 जुलैला हाच जल्लोष होतोय. दोन्ही ठाकरे हे असे एकत्र येत असताना राजकीय दृष्ट्या कुणाला अधिक फायदा होईल याचे अंदाज वर्तवले जात आहेत. आणि यावरचाच आजचा प्रश्न आहे आपल्या झिरोवरचा चर्चेचा विषय आणि तोच प्रश्न जो पाहायला आपण जाणार आहोत मीडिया सेंटरला. नेहमीप्रमाणे आजचा प्रश्न कोणता आहे तो पोल सेंटरला बघूयात आणि त्यानंतर मीडिया सेंटरकडे थोड्या वेळाने आपण प्रतिक्रिया सुद्धा पाहणार आहोत. आधी बघूयात आजचा प्रश्न कोणता आहे आपला, ज्याबद्दल तुमची मतं आम्हाला हवी आहेत. ठाकरे बंधू एकत्र आले तर जास्त फायदा कुणाचा होईल? राज ठाकरे, उद्धव ठाकरे, दोघांचाही की दोघांचाही नाही? ABP माझाच्या X, फेसबुक, इंस्टाग्राम आणि YouTube या सोशल मीडिया हँडल्सवर जाऊन तुम्ही या आमच्या पोल क्वेश्चनला म्हणजेच मतदानासाठीच्या प्रश्नाला मतदान करू शकता, पर्याय निवडू शकता. कार्यक्रमाच्या शेवटी आपण तुमचा कौल जाहीर करणार आहोत. मग तुम्हा सगळ्यांना आव्हान आहे या कौलामध्ये सहभाग घेऊन मत नोंदवण्यासाठी. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी संयुक्तरित्या काढलेल्या पत्रकात ज्याची आज चर्चा आहे आणि जे भावनिक सुद्धा आहे, ते भावनिक आहे ते आपण नंतर बोलणार आहोत. काय लिहिलेलं आहे त्या पत्रकात पाहूयात ग्राफिक्सद्वारे. आवाज मराठीचा. मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो, नमवलं. कुणी नमवलं? तर ते तुम्ही मराठी जनांनी नमवलं. आम्ही फक्त तुमच्या वतीनं संघर्ष करत होतो. त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत. बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे. वाजत गाजत या, जल्लोषात गुलाल उधळत या. आम्ही वाट पाहतोय. आपले नम्र राज ठाकरे, उद्धव ठाकरे. दिनांक 5 जुलै 2025, NSCI डोम, वरळी, सकाळी 10 वाजता. या पत्रकातला विजय मेळावा वगैरे हा तर भाग आहेच, पण सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारं शेवटचं उल्लेख राज ठाकरे, उद्धव ठाकरे ही 2 नावं एकत्र आली हे सर्वांसाठी एक आश्चर्य होतं. अनेकांसाठी ते सुखद आश्चर्य होतं. अनेकांसाठी भुवया उंचावणारं राजकीय विधान होतं. दरम्यान या दोन्ही पक्षांकडून या विजय मोर्चा किंवा विजय मेळाव्यासाठी तयारी करता महत्वाचे त्यांचे सगळे प्रमुख नेते आता जोडीला असणार आहेत.
कोणाकडनं कोण असणार आहेत पाहूयात ग्राफिक्सद्वारे. शिवसेनेकडून असतील संजय राऊत खासदार, अनिल परब आमदार आणि वरुण सरदेसाई आमदार हे शिवसेनेकडून या विजय मोर्चाचं संयोजन पाहतील. मनसेकडून बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे हे प्रमुखरित्या संयोजन करतील आणि संवाद साधतील शिवसेनेकडे. तसंच मनसेचे असतील नितीन सरदेसाई आणि अभिजित पानसे सुद्धा. दरम्यान टायगर अभी जिंदा आहे म्हणत संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलं. तसंच फडणवीस, मोदी आणि शहांना देखील मेळाव्याचं निमंत्रण देणार असल्याची एक मिश्किल प्रतिक्रिया संजय राऊत यांनी भाजपसाठी दिलेली. पाहूया. या ट्विटचा अर्थ काय असणार? सकाळी उठल्यावरती आपण आपल्या प्रिय माणसांना जय महाराष्ट्र करतो आणि सांगतो की महाराष्ट्र आणि शिवसेना, शिवसेनेचे वाघ जिवंत आहेत. बरं, मला सवय तिघांनी मिळून शिवसेना तोडली, म्हणजे महाराष्ट्र कमजोर करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे त्यांना मी सांगितलं की आहोत आम्ही अजून, टायगर है भी जिंदे है, सब जिंदा है जगह जगह पे. आणि 5 जुलैला मराठी विजय दिवस जो आहे त्याचं त्यांनाही आम्ही आमंत्रण देणार आहोत किंवा त्यांनी बघावं हा विजय दिवसाचा सोहळा काय आहे 5 जुलैला. तो या निमंत्रण पत्रिकेवर कुठेही कुठल्याही राजकीय पक्षाचा नाव नाही आहे, झेंडा नाही आहे, चिन्ह नाही आहे. ही अराजकीय निमंत्रण पत्रिका आहेत आणि मराठी माणसांच्या विषयासाठी 2 बंधू एकत्र आलेले आहेत. त्यामुळे हा मराठी माणसांसाठी विजयी दिवस असणार आहे आणि तो जल्लोष साजरा करण्यासाठी 2 बंधू एकत्र येत आहेत. या पलीकडे त्यात राजकीय कुठलंही अँगल नाही आहे. ठाकरे बंधूंनी एकत्रित मोर्चा काढण्याचा इशारा दिला आणि पहिलीपासून हिंदी शिकवण्याबाबतचे दोन्ही शासकीय अध्यादेश म्हणजे GR रद्द करण्यात आले. त्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसेने एकत्रित विजय मेळाव्याची घोषणा केली. त्यावर काल फडणवीसांनी खोचक प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेला आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. पाहूयात फडणवीस काय म्हणाले आणि राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलं. समजा मी एखादा निर्णय घेतला आणि 2 भावांना एकत्रित द्यायचा आहे, तर मी काय असा GR काढलाय 2 भावांनी एकत्रित येऊ नये असा तर GR काही मी काढलेला नाही. बाकी त्यांनी एकत्रित यावं, क्रिकेट खेळावं, हॉकी खेळावी, टेनिस खेळावं, स्विमिंग करावं, जेवण करावं, आम्हाला काही अडचण नाही. देवेंद्र फडणवीस यांनी GR काढल्यामुळे काही शिवसेनेची स्थापना झाली नाही ना. आणि देवेंद्र फडणवीस यांनी GR काढल्यामुळे मराठी माणसं एकत्र आली नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी GR काढला शिवसेना फोडण्याचा, तरी मराठी माणूस एकत्रच आहे. दरम्यान काय योगायोग आहे, ज्या ठिकाणी वरळीतल्या डोम या ठिकाणी 5 जुलैचा विजय मेळावा दोन्ही ठाकरेंकडनं भरवण्यात येतोय, तिथेच आज भाजपचा एक मोठा मेळावा झाला, ज्यामध्ये अधिकृतरित्या रवींद्र चव्हाण हे भाजपचे आता नवे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून जाहीर झाले. त्यांना नियुक्ती ती देण्यात आली. यावेळी जोरदार भाषणं सुद्धा झाली. ताजा संदर्भ अर्थातच होता 3ऱ्या भाषा सक्तीचा GR मागे घेण्याचा. आणि त्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका टिप्पणी केली. फडणवीसांनी तर थेट अप्रत्यक्षरित्या नाव न घेता दोन्ही ठाकरेंचे चिरंजीव कोणत्या शाळेमध्ये जातात त्याचाच दाखला दिला. पाहूया दोन्ही वक्तव्य. आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे. हो, इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे. पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही. 7 दिवस दूरचित्रवाहिनीवर आमची सभा आहे, सभा आहे, सभा आहे, जल्लोष आहे, जल्लोष आहे असं प्रचार करून सुद्धा लोक जमतील असं एका पक्षाला वाटलं नाही. म्हणून बरेच पक्ष एकत्र येऊन जे काही डोममध्ये बऱ्याच पक्षांचं मिळून होणार आहे, त्यापेक्षा एकता पक्षा, एक झेंडा, एक नेता आणि एक कर्तृत्व, त्याचा व्हिडिओ आपण बघा. दरम्यान एकेकाळी शिवसेनेतले फार खंदे नेते असलेले ज्येष्ठ नेते असलेल्या नारायण राणेंनी एकीकडे राज आणि उद्धव एकत्र येण्याच्या बाबतीत जोरदार क्रिया, प्रतिक्रिया आणि चर्चा होत असताना उद्धव ठाकरेंना इतिहासाची सुद्धा आठवण करून दिली. काय म्हणाले नारायण राणे, कशा संदर्भात त्यांनी उद्धव ठाकरेंना कोणत्या इतिहासाची आठवण करून दिली, पाहूया मीडिया सेंटरवरती काय म्हणतात नारायण राणे.
एकोबा ठाकरेंचा प्रहार राणेंचा. उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्यानं परत या असं म्हणून प्रयत्न करताय. मला आठवतं याच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना छळलं होतं, त्रासही दिला होता. पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केलं होतं, त्याची यांना जाणीव नाही वाटतं आणि आता का म्हणून लाळ ओकत आहेत. राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदेंनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिलं, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसवलं, यानं सत्ता घालवली. याने म्हणजे एकरी उल्लेख केला उद्धव ठाकरेंचा. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने आणि हिंदूंनी उद्धव ठाकरेंना घरी बसवलं. गेलेले परत मिळवण्याची धमक आणि क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही. जो बूंद से गई वो हौद से नहीं आती. अनेक वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या 5 जुलैच्या विजय मेळाव्याच्या निमित्तानं एकत्र येत आहेत आणि या मधल्या काळात खूप काळ गेलेला आहे आणि राजकीय मंचावर हे दोघे कधीच एकत्र आले नाही. शेवटचा कदाचित शिवसेनेचा त्यातल्या त्यात खऱ्या अर्थानं मनाने एकत्र आले होते फक्त महाबळेश्वर अधिवेशन, जेव्हा राज ठाकरे अनुमोदक होते आणि कार्याध्यक्ष झाले होते उद्धव ठाकरे. पण त्यानंतर राजकीय मंचावर एकत्र आले नव्हते. पण एकत्र मात्र आले होते विविध प्रसंगांच्या वेळी. आपण पाहूयात असे कोणते प्रसंग होते की ज्यावेळी प्रत्येक वेळी या दोन्ही ठाकरेंच्या समर्थकांना वाटलं की आता दोघे भाऊ एकत्र येते. पाहूया. 17 जुलै 2012 छातीत दुखत असल्यानं उद्धव ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. यावेळी अलिबागमधला पक्षाचा कार्यक्रम सोडून राज ठाकरेंनी लीलावती रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राजनी स्वतः कार चालवत उद्धवना मातोश्रीवर नेलं. जानेवारी 2015 जहागीर आर्ट गॅलरीतल्या उद्धव ठाकरेंच्या छायाचित्र प्रदर्शनाला राज ठाकरेंनी उपस्थिती लावली. डिसेंबर 2015 शरद पवारांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त एकाच व्यासपीठावर हे दोन्ही बंधू एकत्र दिसले. 27 जानेवारी 2019 राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंच्या लग्नात उद्धव ठाकरे उपस्थित होते. 28 नोव्हेंबर 2019 उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला राज ठाकरेंनी व्यासपीठावर उपस्थिती लावली. 23 जानेवारी 2021 बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र होते. 22 डिसेंबर 2024 राज ठाकरेंची बहीण जयजयवंती ठाकरे यांच्या मुलाच्या लग्नात हे दोघेही बंधू एकत्र दिसले. त्यानंतर 24 फेब्रुवारी 2025 ला एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले होते. असे अनेक प्रसंग घडले. मात्र एकतर ते राजकीय दृष्ट्या शुभ प्रसंग होते किंवा आनंदाचे प्रसंग होते, जसे की उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले होते. पण ते असे राजकीय प्रसंग नव्हते की ज्यामध्ये राजकीय धोरण भूमिका ठरवून एकत्र त्यांना यावं लागलं असेल, जी वेळ आता आली असं मानलं जात आहे. यानंतर आपण लोकांना या आजच्या विषयाच्या अनुषंगाने प्रतिक्रिया विचारल्या होत्या. त्या पाहण्यासाठी काही निवडक प्रतिक्रिया पाहणार आहोत मीडिया सेंटरला. पाहूयात लोक काय म्हणतायत या दोन्ही भावांच्या एकत्र येण्याच्या बाबतीत. युट्यूबवरती पहिली प्रतिक्रिया महेश जयदेवकर पुण्याहून लिहितात, फायदा दोन्ही ठाकरेंच्या बरोबर महाराष्ट्राचाही होईल, एकी हेच बळ. राज लिहितात, 20 वर्ष महाराष्ट्र हंबरडा फोडत होता, एकत्र या. त्यावेळेस कुठे होते? एकत्र नव्हते तर महाराष्ट्राची प्रगती झाली नाही काय? आता स्वार्थासाठी एकत्र येत आहेत, यात काही दुमत नाही. विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. युट्यूबवर आलेली प्रतिक्रिया अक्षय काळे यांची, ठाकरे बंधू एकत्र आले तर काय होईल याची एक झलक 5 जुलैच्या मोर्चाच्या घोषणेनंतर दिसली आहेच. विशाल गायकवाड लिहितात, हम ही हम है तो क्या हम है, तुम ही तुम हो तो क्या तुम हो.
आणि नितीन वाघमारे लिहितात, अखंड महाराष्ट्राला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. सत्ता येवो किंवा न येवो, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे. ठाकरे ब्रँडची सुद्धा गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे. महेश शिंदे लिहितात, दोघांचाही फायदा होईल आणि मराठी माणसांची एकजूट कायम राहील. प्रशांत सिंगरू लिहितात, खूप काळ लोटला, आता ना फायदा ना नुकसान याच तत्वावर प्रयोग करून बघणे. एक्सवर आलेली प्रतिक्रिया विनायक औंधकर, सध्याचं सरकार आकड्यांवर उभं आहे, मनं जोडलेली नाहीत. राजसाहेब उद्धव साहेब एकत्र आले तर फक्त विरोधच नाही तर पर्याय उभा राहतो. विनायक औंधकर यांचं असं मत आहे, भावना आहेत. तर प्रणव देवरुखकर लिहितात, प्रादेशिक पक्षांची शक्ती एकवटेल, याचा सर्वाधिक फायदा मराठी भाषा, मराठी माणसांच्या अस्तित्वाला होईल. एक्सवर आलेली प्रतिक्रिया गौरव अहिरे, राज ठाकरे यांच्यासारखा प्रचंड क्षमता आणि इच्छाशक्ती असलेला कलासक्त नेता निवडणुकीच्या राजकारणात मोठा झाला पाहिजे. इंस्टाग्रामवरती कमेंट आहे, उज्ज्वला यांची, महाराष्ट्रातील मराठी माणसाचा फायदा होईल. तर अशा या निवडक प्रतिक्रियानंतर आपण जाणार आहोत गेस्ट सेंटरला, जिथे आपल्यासोबत पाहुणे आहेत, मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत आहेत संदीप देशपांडे, मनसेचे नेते